पुस्तकाचे नाव सिक्रेट ऑफ द मिलियनेअर माइंड. श्रीमंत माणसं संधीवर लक्ष केंद्रित करतात, गरीब लोक अडचणींवर लक्ष केंद्रित करतात. श्रीमंत माणसं संधी शोधत असतात, गरीब माणसं अडचणी शोधत असतात. श्रीमंत माणसं विकासाच्या संभावना शोधत असतात, गरीब माणसांना संभाव्य नुकसान दिसतं, काळजी करत बसतात. श्रीमंत माणसं पुरस्काराकडे लक्ष केंद्रित करतात, गरीब माणसांचं लक्ष धोक्याकडे जास्त असतं. पेला अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे? हा प्रश्न चिरंतन काळापासून विचारला जातो. इथं आम्ही सकारात्मक चिंतनाविषयी बोलत नाही. आम्ही तर जगाकडे बघण्याचा तुमच्या सवयींच्या दृष्टिकोनाविषयी बोलत आहोत. गरीब माणसं मनात भीतीवर आधारित पर्याय निवडतात. कुठे चूक आहे, कुठे चूक होऊ शकते याचाच विचार ते करत बसतात. हा पर्याय उपयोगी पडला नाही तर काय होईल, किंवा तो उपयोगी पडणारच नाही अशी त्यांची मानसिकता असते. मध्यमवर्गीय माणसं थोडीशी जास्त आशावादी असतात. त्यांची मानसिकता बहुतेक हा पर्याय उपयुक्त ठरेल अशी मी आशा करतो अशी असते. श्रीमंत माणसं होणाऱ्या परिणामांची जबाबदारी घेतात आणि याचा उपयोग होईलच, मी त्याला उपयुक्त करीनच अशी त्यांची मानसिकता असते. श्रीमंत माणसं यशाची अपेक्षा करतात. स्वतःच्या क्षमतेवर त्यांचा विश्वास असतो, त्यांचा आपल्या नैसर्गिक क्षमतेवर विश्वास असतो आणि यश मिळालं नाही तर यशाचा दुसरा कोणता तरी मार्ग ते शोधतात. फायदा मोठा असेल तर धोकाही तेवढाच मोठा असतो. श्रीमंत माणसं सतत संधीच्या शोधात असतात, त्यामुळे धोका पत्करण्याची त्यांची तयारी असते. कितीही वाईटात वाईट झालं तरी गेलेले पैसे पुन्हा मिळवू शकू यावर त्यांचा विश्वास असतो. याउलट गरीब लोक सतत अपयशाची अपेक्षा करत असतात. त्यांचा स्वतःवर आणि आपल्या क्षमतेवर विश्वास नसतो. गरीब लोकांचा असा विश्वास असतो की हे मार्ग कामी आले नाहीत तर भयानक आपत्ती कोसळेल अशी त्यांची मानसिक भावना असते आणि ते सतत अडथळ्यांकडेच बघत असल्यामुळे धोका पत्करायला तयार नसतात. धोका नाही तर फायदाही नाही. आणखी एक सांगायला हवं, धोका पत्करला म्हणजे नुकसानच होणार असं नसतं. श्रीमंत माणसांना धोका पत्करायची शिकवणच मिळालेली असते. याचा अर्थ ते संशोधन करतात, अभ्यास करतात, माहिती मिळवतात आणि तथ्यावर आधारित निर्णय घेतात. श्रीमंत माणसं सतत विचारच करत असतात का? नाही, आपण काय करू शकतो याचा कमी वेळात विचार करतात आणि मग ते काम करायचं की नाही याचा निर्णय घेतात. गरीब माणसं संधीचा फायदा घेण्याची त्यांची तयारी असल्याचा दावा करताना दिसतात, पण ते खरं म्हणजे टाळाटाळच करण्याचा प्रयत्न करत असतात. ते अतिशय घाबरलेले असतात. ते निर्णय घ्यायला अनेक दिवस, महिने आणि काही वेळा तर वर्षानुवर्षे लावतात. तोपर्यंत संधी निघून गेलेली असते आणि ते समर्थन काय करतात तर माझी तयारी चालू होती खरं, पण तोपर्यंत श्रीमंत माणसं आत घुसतात, बाहेर येतात आणि बाहेर येताना भरपूर पैसा घेऊन येतात. मी स्वतः जबाबदारी घेण्यावर किती भर देतो हे विचारात घेता आता मी जे सांगणार आहे ते जरा विचित्र वाटेल, पण कोणतंही यश मिळवण्यात किंवा श्रीमंत होण्यात नशिबाचा मोठा भाग असतो. फुटबॉलच्या खेळामध्ये प्रतिस्पर्धी खेळाडू तुमच्या गोलपाशी येऊन अगदी शेवटच्या क्षणी काहीतरी चुकतात आणि तुम्हाला विजय मिळतो. गोल्फमध्ये तुम्ही मारलेला चेंडू भलतीकडेच उंच जातो, पण झाडाच्या फांदीवर आदळून नेमका होलच्या 3 इंच आत येऊन पडतो. व्यवसायामध्ये सुद्धा अशी उदाहरणं दिसतात.
एखाद्यानं 20 वर्षांपूर्वी एखादी जमीन विकत घेऊन तशीच ठेवलेली असते. 20 वर्षांनंतर कुणाला तरी या जमिनीवर मोठा कॉम्प्लेक्स उभा करण्याची इच्छा होते आणि ती जमीन तो विकत घेतो. विकणारा मालामाल होतो. आता यात त्याचं व्यवहार चातुर्य महत्त्वाचं आहे की नशीब? माझं मत म्हणाल तर दोन्ही महत्त्वाचे आहे. यातला मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही काही काम केल्याशिवाय तुमचं नशीबही तुम्हाला साथ देत नाही. आर्थिक यश मिळवायचं असेल तर तुम्हाला काहीतरी करावंच लागणार आहे. काही विकत घ्यावं लागेल किंवा कशाची तरी सुरुवात करावी लागणार आहे. असं झाल्यानंतर मग तुमच्या यशात नशिबाचा भाग किती आणि ब्रह्मांडाने केलेल्या मदतीचा भाग किती आणि तुमच्या जिद्दीचा कष्टाचा भाग किती असा प्रश्न येतो. पण मला विचाराल तर याची काळजी कशाला करायची? घडलंय ना, बास तर मग. आणखी एक महत्त्वाचा सिद्धांत सांगायचा आहे. श्रीमंत माणसांचं लक्ष त्यांना जे हवंय त्यावर केंद्रित असतं आणि गरीब माणसांचं लक्ष त्यांना जे नको आहे त्यावर केंद्रित असतं. निसर्गाचा नियम तर तुम्हाला माहीतच आहे. तुमचं लक्ष ज्यावर केंद्रित झालं असेल तेच तुम्हाला मिळतं. याचा विस्तार होत जातो. श्रीमंत माणसं संधीच्या शोधात असतात म्हणून त्यांच्याकडे अमाप संधी चालून येतात आणि त्यांची समस्या ही असते की ते पाहत असलेल्या पैसे कमावण्याच्या या सगळ्या अमूल्य संधींचा कसा उपयोग करून घ्यावा. याउलट गरीब माणसं फक्त अडचणींवर लक्ष केंद्रित करतात म्हणून त्यांच्याकडे भरपूर अडचणी चालून येतात आणि त्यांची समस्या ही असते की त्यांना दिसत असलेल्या या असंख्य अडचणीतून कसे पार पडायचे. कारण अगदी स्पष्ट आहे. तुम्ही कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करता यावर तुम्हाला जीवनात काय मिळणार हे अवलंबून असते. संधीवर लक्ष केंद्रित कराल तर संधीच मिळतील. अडचणींवर लक्ष केंद्रित कराल तर अडचणीच मिळतील. समस्यांची पर्वा करू नका असं माझं म्हणणं नाही. उलट त्या समोर आल्या की लगेच त्यांचा काटा काढा. पण आपलं लक्ष तुमच्या उद्दिष्टांवरून ढळू देऊ नका आणि लक्ष्याकडे सतत वाटचाल करीत राहा. आपली शक्ती आणि वेळ स्वप्न साकार करण्यात घालवा. अडचण आली तर लगेच दूर करा आणि लगेच पुन्हा तुमच्या लक्ष्याकडे वळा. समस्या अडचणी सोडवणं हे तुमच्या जीवनाचं लक्ष्य नाही. तुमचा सगळा वेळ आग विझवण्यात घालवायचा नाही. असं करणारे लोक नेहमी मागे राहतात. तुम्ही तुमचा वेळ आणि शक्ती विचार आणि कृती करण्यात घालवा. तुम्ही तुमचा वेळ आणि शक्ती विचार आणि कृती करण्यात घालवा आणि आपल्या लक्ष्याकडे स्थिरतेने ठामपणे जात राहा. तुम्हाला एक अत्यंत दुर्मिळ पण साधा सल्ला हवा आहे. तो असा आहे, तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर पैसा कमवणे, टिकवणे आणि गुंतवणे ह्या गोष्टींकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. तुम्हाला गरीब व्हायचं असेल तर पैसा खर्च करण्याकडे लक्ष द्या. तुम्ही कितीही पुस्तके वाचा, यशाचे कोणतेही तंत्र वापरा, पण मूळ मुद्दा हाच आहे. लक्षात ठेवा, तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित कराल ती गोष्ट वाढत असते. श्रीमंत माणसांना हेही माहीत असतं. कोणत्याही गोष्टीची संपूर्ण माहिती आधीच कधीही हाताशी नसते. आमच्या एन्टायटल वॉरियर्स ट्रेनिंगमध्ये आम्ही लोकांना हेच शिकवतो की बाकी काहीही असले तरी तुमच्या आंतरिक शक्तीचा उपयोग करूनच यश मिळवा. या कोर्समध्ये आम्ही काय शिकवतो तर तयार राहा, गोळी चालवा आणि लक्ष्य गाठा. याचा अर्थ असा आहे की कमीत कमी वेळात चांगली तयारी करा, मग कृती करा आणि चुका सुधारत जा. भविष्यात काय घडेल हे सगळे तुम्हाला आधीच कळू शकते असा विचार करणे मूर्खपणाचे असते. एके दिवशी येऊ शकणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करण्याची आधीपासूनच तयारी करू
आणि सुरक्षित राहू असं समजणं भ्रामकपणाचं आहे. ब्रह्मांडात सरळ रेषा कधीच नसते. तुमचं जीवनसुद्धा कधीच सरळसोट रेषेत पुढे जात नसतं. ते एका वळणावळणानं वाहणाऱ्या नदीसारखं असते. तुम्हाला फक्त पुढचं वळण दिसत असतं. ते पार केल्यावर पुढचं दृश्य दिसू शकतं. मुद्दा असा आहे की तुमच्याजवळ काही का असेना, तुम्ही कुठे का असेना, खेळात उतरा. याला मी जोड मार्गात प्रवेश करणे म्हणतो. माझं उदाहरण सांगतो. फोर्ट लॉडरडेल व फ्लोरिडामध्ये रात्रीचे डेझर्ट कॅफे उघडण्याची योजना मी कित्येक वर्षांपासून बनवत होतो. जागेचा आणि बाजारभावाचा मी अभ्यास केला. कोणती साधनं लागतील याचीही मी यादी केली. केक, आईस्क्रीम आणि कॉफीच्या अनेक प्रकारांचा अभ्यास केला. त्याचा मोठा परिणाम काय झाला? माझं वजन जास्त झालं. मग यात उतरायचं असेल तर काय करावं लागेल असा प्रश्न मी स्वतःलाच केला. माझ्यातल्या अधिक चाणाक्ष हारूने उत्तर दिलं, पहिल्या दिवसापासून कॅफेचा मालक बनण्याची काही गरज नाही. कॅफेमध्ये नोकरी करा, अनुभव घ्या आणि बिझनेसमध्ये उतरा. कॅफेमध्ये कप बशा विसरण्यामध्ये आणि झाडझूड करण्याने तुम्हाला इतका अनुभव मिळेल की 10 वर्षे पुस्तके वाचून मिळणार नाही. मी तुम्हाला म्हटलेच होते, हा माझ्यातला मी अधिक चाणाक्ष आहे. मग मी हेच केले. मी एका कॅफेमध्ये नोकरी केली. माझ्यातले गुण हेरून मालकानं मला दुसऱ्याच दिवशी CEO च्या पदावर नेमणूक केली. असे मी तुम्हाला सांगू शकलो असतो तर किती बरं झालं असतं, असं मला वाटतं. पण कसे कोणास ठाऊक, त्यांना माझ्यातले प्रशासनविषयक गुण दिसले नाहीत म्हणा किंवा दुर्लक्ष केलं म्हणा. मी बसबॉयपासून सुरुवात केली. हो, तुमचं खरं आहे. मी फरशी पुसायला आणि बशा धुवायला सुरुवात केली. हेतूच्या ताकदीचा कसा मजेशीर परिणाम होतो, नाही का? तिथं झाडूवाल्याची नोकरी करण्यासाठी मला खरोखरच माझा आत्मसन्मान गिळून टाकावा लागला असेल असं तुम्हाला वाटत असेल. पण खरं सांगू का, मी ह्या गोष्टीकडे त्या नजरेनं कधीच बघितलं नाही. मी तर डेझर्ट बिझनेस शिकायला गेलो होतो. उलट कोणतेही पैसे खर्च न करता मला ते शिकायला मिळत होतं म्हणून आनंदच वाटत होता. आणि शिवाय मला रोजच्या खर्चासाठीही काही पैसे मिळत होते. बसबॉयच्या नोकरीत असताना मी मॅनेजरसोबत गप्पा मारत असे. कमाई आणि फायदा यांची चौकशी करत असे. माल कुठून येतो हे खोक्यांवरील पुरवठादाराच्या नावावरून शोधून काढत असे. एवढंच नाही तर पहाटे 4 वाजता उठून बेकरला मदत करून उपकरणांविषयी, ज्या वस्तूंपासून पदार्थ बनतात त्यांच्याविषयी आणि त्यात येणाऱ्या अडचणींविषयी माहिती करून घेतली. एक आठवडा संपला. माझा अंदाज आहे की माझं काम मी चांगलं केलं असावं, कारण मॅनेजरनं मला शेजारी बसून आईस्क्रीम खाऊ घातलं आणि कॅशियर होतोस का म्हणून विचारलं. मी खूप वेळ म्हणजे 1 सेकंद विचार केला आणि नाही म्हणून सांगितलं. पहिली गोष्ट म्हणजे लिखापडी करून मी त्यात जास्त शिकू शकणार नाही आणि दुसरं म्हणजे मला जे शिकायचं होतं ते मी शिकलो होतो. माझं उद्दिष्ट पूर्ण झालं होतं. तर मी ज्याला जोड मार्ग म्हणतो तो हा. म्हणून तुम्हाला ज्या क्षेत्रात उतरायचं असेल, तिथं तुम्हाला भविष्यात राहायचं असेल, तिथं आजपासूनच राहून अभ्यास करा. कोणताही व्यवसाय शिकायचा असेल तर त्याचे अंतरंग जाणून घ्यायचा सर्वात चांगला मार्ग हाच आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला ज्यांच्याशी संपर्क साधायचा असतो तो आतमध्ये राहून साधता येतो, तसा बाहेर राहून साधता येत नाही. तिसरं म्हणजे प्रत्यक्ष तिथं काम करताना तुम्हाला अगदी वेगळ्या आणि अनपेक्षित संधीचा लाभ मिळू शकतो. एकदा का तिथं काय चाललंय हे समजलं की त्या व्यवसायात तुमचा समावेश कसा होऊ शकतो याचा शोध लागतो, जो तुम्हाला आधीच लागलेला नसतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे हा बिझनेस तुम्हाला अजिबातच आवडला नाही
तर धंद्यात पडण्याआधी आणि पैसे गुंतवण्याआधी तुमच्यात ते लक्षात आलं याबद्दल देवाचेही आभार माना. मी या नोकरीतून बाहेर पडलो तेव्हा यापैकी काय झालं? मला त्या आईस्क्रीमची चवच आवडली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मी नोकरी सोडल्याच्या दुसऱ्या दिवशी बेकरीचं काम करणाराही सोडून गेला. त्यानं मला फोन करून सांगितलं की व्यायाम करण्याच्या एका नव्या उपकरणाबद्दल त्याला माहिती कळली. उपकरणाचं नाव होतं ग्रॅव्हिटी गाईड्स इन्व्हर्शन बूट असं होतं. चित्रपटात तुम्ही नायकाला हे बूट घालून छताला उलटं लटकून चालताना बघितलं असेल. या धंद्यात येतोस का म्हणून विचारायला त्यानं मला फोन केला होता. मी आधी ते बूट बघितले. ते तर उत्तमच होते, पण तो बेकर चांगला नव्हता म्हणून मी एकटाच त्या धंद्यात पडायचं ठरवलं. ते बूट स्पोर्टिंग गुड्स अँड डिपार्टमेंट स्टोअर्समध्ये ठेवून मी विकायला लागलो. किरकोळ विक्रीच्या दुकानात एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती ही की व्यायामाची उपकरणं वाईट दर्जाची होती. माझ्या डोक्यात घंटी वाजायला लागली. संधी, संधी, संधी. व्यायामाची उपकरणं विकण्याचा माझा हा पहिला अनुभव होता आणि त्या अनुभवानं मला अमेरिकेत रिटेलचे पहिले दुकान काढायच्या आणि करोडपती होण्याच्या मार्गावर नेले. आणि हे कशामुळे सुरू झालं तर बसबॉयची नोकरी करण्यापासून. तात्पर्य अगदी सोपं आहे. मिळेल त्या जोड मार्गात प्रवेश करा. कोणती संधी केव्हा दार ठोठवेल हे सांगता येत नाही. माझं एक सूत्रवाक्य आहे, सक्रियता नेहमी निष्क्रियतेवर मात करते. श्रीमंत लोक सुरुवात तर करतात, एकदा खेळात उतरलं की त्या क्षणाला विचारपूर्वक निर्णय घेता येईल, चुका दुरुस्त करता येतील आणि आपला प्रवासही साधता येईल असा त्यांचा विश्वास असतो. गरीब लोकांना स्वतःवर आणि आपल्या क्षमतेवर विश्वास नसतो म्हणून प्रत्येक गोष्ट आधीच माहीत असायला हवी असा त्यांचा आग्रह असतो आणि ते अगदीच अशक्य असतं आणि या दरम्यान ते कोणतीच सक्रिय तयारी करत नाहीत. ह्याउलट श्रीमंत लोक तयार राहा, गोळी चालवा आणि नेमसाधाच्या सकारात्मक नजरेतून पावलं उचलतात आणि बहुतेक वेळा जिंकतात. गरीब लोक म्हणतात, आधी येऊ शकणारी सगळी संकटं काय आहेत याची माहिती घेतल्याशिवाय आणि त्याबाबतीत नेमके काय करायचे याचा अभ्यास केल्याशिवाय मी ह्या धंद्यात पडणार नाही. त्यामुळेच ते पहिलं पाऊल उचलत नाहीत आणि संधी गमावून बसतात. श्रीमंत माणसं संधी बघतात, झेप टाकून तिला पकडतात आणि पूर्वीपेक्षा जास्त श्रीमंत होतात आणि गरीब लोक ते नुसती तयारीच करीत राहतात. धन्यवाद.